नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. शेवटी ज्याची भीती होती तीच झाली आणि आणीबाणी कशी होती? आणीबाणीच्या वेळेला आम्ही फार लहान होतो. आजच्या जेन झीला तर फक्त आणीबाणी हे ऐकूनच आहे. पण आणीबाणी काय होती याची एक झलक आज दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर दाखवली. आज सकाळी 7:00-7:30 ला कंपाउंडर आणि ज्या हॉस्पिटलमधले कर्मचारी असतात त्यांच्या वेशामध्ये दिल्ली पोलिसचे गुंड, जे कमांडोज होते ते, सोमनाथला पाहतो म्हणून वर जायला लागले. ते जेव्हा जबरदस्ती करायला लागले, तेव्हा त्या कार्यकर्त्यांना कळालं. सकाळची वेळ होती. कार्यकर्ते फार कमी होते. बाकी जनरली तो वेळ असतो सकाळ 7:00-7:30 तास. बरेचसे लोकं फ्रेश व्हायला जातात, कपडे बदलून येतात. तर तीच वेळ पोलिसांनी घेतली. पाठीमागे फार मोठं पोलीस फोर्स होतं. पण ते आतमध्ये गेले. धक्कामुक्की करून ते स्टेजवर गेले. स्टेजवर गेल्या-गेल्या खाली पोलीस आले. त्यांनी जी लोकं व्हिडिओ रेकॉर्ड करत होती मोबाईल वगैरे, त्यांचे मोबाईल झपटले, काही जणांना मारलं. त्यानंतर स्टेजवर गेलेल्या पोलिसांनी एकाएकी पांढऱ्या चादरी काढून असा एक पडदा मोठा बनवला आणि त्याच्या आत सोनम वांगचुकला अक्षरशः जानवरासारखं फरफटत नेलं. आतमध्ये काही व्हॉलंटिअर्स होते. त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा कळलं, की त्यांनी सोनम वांगचुकला अतिशय घाणेरड्या शिव्या घातल्या. "बहुत हो गया तेरा नाटक" असं म्हणत. आणि त्याला अक्षरशः सोनम वांगचुकने जेव्हा थोडं रेझिस्टन्स दाखवलं, की "मला तुम्ही घेऊन नका जाऊ." तेव्हा बहुतेक त्यांना 1-2 झापडा सुद्धा मारण्यात आलेले आहेत. आणि मग असं पायाला घेऊन फरफटत घेऊन त्यांना त्या चादरीमध्ये लपेटून अ, सफदरजंग हॉस्पिटलमध्ये घेतलं. जवळच राम मनोहर लोहिया फार मोठं हॉस्पिटल आहे. बरेचसे नेता तिथे हे करतात. मग एम्स आहे, सफदरजंग आहे. पण त्यांनी त्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. अ, अभिजित दिपके, तो त्यावेळेला फ्रेश व्हायला गेला होता असं त्याचं म्हणणं आहे. त्याला तिथेच डिटेन करण्यात आलं. त्याला त्याला सुद्धा मारपीट झाली. त्याला सुद्धा घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या आणि नंतर तो जंतर मंतरपर्यंत आला. आता जंतर मंतरवर अभिजित दिपके स्वतः उपोषणाला बसला. काल ज्या हिशोबाने काँग्रेसच्या नेत्यांनी अ, अ, प्रदर्शन स्थळाला भेट दिली आणि काँग्रेसच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर आपलं समर्थन दाखवलं. त्यानंतर सरकार थोडं कॉशियस झालं. त्याच्या अगोदर जेव्हा एक रिट पिटिशन फाईल झाली मुंबई उच्च न्यायालयात, तेव्हाही मी म्हणालो होतो, की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी रिट पिटिशन फाईल झाली, सॉरी, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी रिट पिटिशन फाईल झाली, ती काही सत्ताधाऱ्यांचं बी प्लॅन तर नव्हतं. कारण लगेच हायकोर्टनी म्हणजे 18 मुलांनी जीव दिला नीट नंतर. त्याचा परिणाम आपल्या न्यायपालिकेवर झाला नाही. पण लगेच एका वकिलाने तिथे एका माणसाने रिट पिटिशन फाईल केली, की सोनम वांगचुकचा जीव जाऊ शकतो. कोर्टाने इंटरव्हेन करावं. कोर्टाने आदेश दिले, की दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार हे अ, तिथे डॉक्टर्सना पाठवून त्याची लगातार चेकिंग करतील आणि जर त्यांचा जीव धोक्यात असेल तर त्यांना फोर्स फिडिंग करायचं. बस याच आदेशाचा एक म्हणजे आदेश समजून पोलिसांनी हा छापामारी केली आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला पहिला बुलेटिन, त्या बुलेटिनमध्ये आलेल्या गोष्टी पाहून सोनम वांगचुकच्या पत्नीने सांगितलं, की "आम्हाला याच्यावर बिलकुलच विश्वास नाही या रिपोर्टवर. हा रिपोर्ट अतिशय घाणेरडा आहे आणि आम्हाला भीती वाटते, की हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच्या जीवाला हानी आहे." मी सारखं त्यांना म्हणत आहे, की "मला तुम्ही माझ्या नवऱ्याला भेटू द्या किंवा आम्हाला ब्लड सॅम्पल द्या, ताकी आम्ही दुसऱ्या ठिकाणी रिपोर्ट पुन्हा त्याचं व्हेरिफिकेशन करून घेतो." आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आम्हाला ऐकायला तयार नाही आहे. अ, जो रिपोर्ट जे मार्केटमध्ये आलेले आहेत, ते असं आहे की नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावयासाठी आंदोलन करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेलं आहे. नवीन दिल्ली सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मात्र वांगचुक यांनी रुग्णालयात औषध आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला. सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 दिवसाच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे. सोनम यांची जी तब्येत आहे त्याच्याबद्दल डिहायड्रेशन आणि शरीरात पाण्याची कमतरता आहे. तसेच पचय विकाराची लक्षणे दिसत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
औषध आणि सलाईन घ्यायला वांगचुकने स्पष्ट नकार दिला. वांगचुक यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांना उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अ, पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली पोलिसांना जंतर मंतर येथील आंदोलन स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केल्यानंतर या कार्यवाहीवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना या प्रकरणावर जोरदार टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात भरती केल्यानंतर जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. जंतर मंतरवर मोठी गर्दी आल्याचं पाहायला मिळत आहे. 20 दिवस तो लगातार सोनम वांगचुक हे होते आणि खास करून 20 जुलैला त्यांनी एक मागणी केली होती, की तुम्ही आम्हाला आम्ही सगळ्या लोकांना यावं, मग आपण पार्लमेंटचा घेराव करू शांत प्रकारे, शांत मतलब गांधीयन वेने महात्मा गांधींचा जो रस्ता आहे त्याच रस्त्यावर आपण चालूया. त्यामुळे सगळीकडे अपील करण्यात आलं होतं आणि राजकीय दल ज्या हिशोबाने विरोधी पक्ष दल ज्या हिशोबाने त्याला समर्थन देत होते, समाजातल्या वेगवेगळ्या थरातनं त्यांना समर्थन होतं, यावरनं कुठेतरी सरकार कॉशियस झालं होतं. मी तुम्हाला सांगितलं बी प्लॅन हायकोर्टची ऑलरेडी ऑर्डर होती. परंतु सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल अमेरिकेतूनही घेतली गेलेली आहे असं दिसत होतं. वॉशिंग्टनमध्ये 2 अमेरिकी नागरिक संघटनांनी आंदोलन करून नीट परीक्षा पेपर फुटील प्रकरणावर कार्यवाही करण्याची आणि आंदोलन करणाऱ्यांची चर्चा करण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती. अ, या प्रकरणी जे अमेरिकाचे जे 2 संघटना आहेत, नागरिक संघटना त्यांच्या आहेत, ते हिंदूज फॉर ह्युमन राईट्स आणि द आझादी प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी भारतीय दूतावासाजवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. तसेच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, उत्तरदायित्व निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आंदोलनापूर्वी हिंदूज फॉर ह्युमन राईट्स या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामधून सरकारने आंदोलनकारांशी त्वरित चर्चा केली पाहिजे, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे, तसेच उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी वेगळीच प्रक्रिया सुरू केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. जगभर सोनम वांगचुकला घेऊन ज्या रिॲक्शन्स येत होत्या, त्या रिॲक्शन्सने कुठेतरी सरकार घाबरलेलं दिसतं आणि हा जो त्यांना पोलिसांनी घेऊन गेले, हायकोर्टचा आदेश होता, ते सर्व आपल्या ठिकाणी त्याला कोणी त्याचा विरोध करत नाही. पण ज्या प्रकारे त्यांना घेऊन घेण्यात आलं, ज्या प्रकारे पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे ही जे पोलिसांचे म्हणजे पोलिसांचे कमांडो त्यांना आपण पोलिसांचे गुंड म्हणूया. वर्दीवाला गुंडा असं जर म्हटलं तरी आश्चर्य नको. ज्या हिशोबाने त्या स्टेजवर काढले सगळे व्हिडिओज आहेत मार्केटमध्ये. कसा धक्कामुक्की करत आतमध्ये वर चढलेत आणि वर गेल्यावर त्यांनी कशा त्या एकदम पांढऱ्या चादरीचं असं एक असं गोल हे केलं आणि त्यात आतमध्ये ते काय करत होते कोणालाच कळत नव्हतं. मुलं फक्त ओरडत होती, "नका तुम्ही असं करू देऊ नका, तुम्ही जाऊ देऊ नका." सोनम वांगचुक त्यांना रिक्वेस्ट करत होता, की "मला इथनं हलवू नका." मग त्याला घाणेरड्या शिव्या देऊन 2 झापडी मारून पाय खेचट असं तिथे व्हॉलंटियर्स म्हणतात. पण प्रश्न असा आहे, की ह्या पांढऱ्या चादरी का लावायला लागल्या? लोकांचे व्हिडिओ का डिलीट करायला लावले? असं कुठलं कुकर्म केलं होतं दिल्ली पोलिसांनी, की त्यांना ही पळवाट शोधावी लागली? या अगोदर याच सरकारने जी अग्रवाल नावाचे फार मोठे पर्यावरणविद होते. गंगा सफाईसाठी, स्वच्छ गंगेसाठी त्यांनी 100 दिवस उपवास केला आणि त्यांचा प्राण गेला. पण सरकारने त्याला काहीही फरक पडला नाही. काँग्रेस सरकारच्या वेळेला सुद्धा अग्रवाल जेव्हा काही डिमांड करायचे, काँग्रेस त्याच्यावर चर्चा करायची. बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या मागण्या एक्सेप्ट केल्या. सोनम वांगचुकचे वडील स्वतः जेव्हा आंदोलन ला म्हणजे उपोषणाला बसले होते लद्दाखमध्ये, लद्दाखच्या लोकांना ट्रायबल स्टेटस देण्यासाठी, तेव्हा त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करू असं आश्वासन देऊन पुढे मग तो विचार झाला. त्यांना दिलं ट्रायबल स्टेटस. पण ते उपोषण तोडण्यासाठी स्वतः इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तिथे गेल्या आणि त्यांनी ते उपोषण सोडलं. प्रत्येक सरकारचा एक चेहरा असतो. 2014 पासून आजपर्यंत मानवीय चेहरा कुठेही मोदी सरकारचा दिसला नाही. आणि सोनम वांगचुकच्या बाबतीत तर तो अमानवीय चेहरा होता का? हे पाहायला पाहिजे. आणि आज अशा वेळी एका मुलीने येऊन अ, दीपक
दिपकेवर, अभिजित दिपकेवर शाई फेकणं आणि मग त्याला म्हणणं, की "तू अ, जय श्रीरामचे नारे लावणं." हे काय आहे? काय विरोध प्रकट करण्याचा अधिकारही नाही? काय फक्त सरकारला होय बा म्हणूनच चालायचं? सरकार काय पूर्ण देशाला गुलाम बनवू इच्छितं? अशा बऱ्याचशा गोष्टी समोर येतायत. खास करून या सोनम वांगचुकच्या ज्या हिशोबाने त्याला त्या त्याचं उपोषणा स्थितीतनं त्याला उठवलं, हे खरोखरच निंदनीय आहे. आणि हे येणाऱ्या काळाचं एक एक थोडी झलक होती. आपण आणीबाणी काय असतं हे ज्यांना कळत नव्हतं, ते हे पाहू शकतात. यालाच आणीबाणी म्हणतात. आणि येणाऱ्या काळात ही आणीबाणी पूर्णपणे लागू होणार का? हा एक प्रश्न मी तुमच्यासोबत सोडून जातोय. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचे नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.